पण आता मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांना थांबवण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलल्याचं दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शिर्डीत भाजपच्या 2 बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड जरांगे पाटलांच्या मोर्चाला कसं रोखायचं याबाबत खलबत्ते झाल्याची माहिती समोर येते। शिर्डीत मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याचं समोर आल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं। शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचाच मुख्य मुद्दा चर्चेत असल्याचंही बोललं जात आहे। या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावसाहेब दानवे आपल्या व्यक्तिगत कामासाठी मला भेटले असल्याचं सांगितलं। तसंच यावेळी आमच्यात जरांगेंच्या आंदोलनावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांबरोबर चर्चा करण्याचा विषयच नाही, पण त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। त्यांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू, असंही विखे यांनी नमूद केलं।